नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। माझ्या घरात सगळ्यांना जी गोष्ट खायला आवडते ती म्हणजे बर्गर। पण सगळ्यांना बाहेरचा बर्गर खायला आवडतो। पण हाच बर्गर आपल्याला घरी बनवता आला तर, आणि ते पण फ्रेंच फ्राईज सकट। तर ह्याच दोन रेसिपीज आज मी दाखवणार आहे, वेज बर्गर आणि फ्रेंच फ्राईज। तर चला चालू करूया। आपले हे जे बर्गर आहे ते आपण थोडं इंडियन बनवणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण ह्या बोलमध्ये घेऊया उकडलेला आणि किसलेला बटाटा, बारीक किसलेलं गाजर, हे माझ्याकडे आहेत हिरवे वाटाणे। ह्याला थोडंसं बॉईल करून नंतर मिक्सरमधून एकदा फिरवून घेतले। तर आपण हे थोडेसे याच्यामध्ये टाकूया। याच्यात आपण आता टाकूया बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेलं आलं, लाल तिखट आणि थोडीशी धण्याची पावडर। आता याच्यात घालूया मीठ, आणि मीठ घातल्यानंतर ह्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता ही जी बर्गरची पॅटी आहे ती आपण तळून घेणार आहोत। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याला शॅलो फ्राय पण करू शकता, पण बाहेर जो बर्गर मिळतो त्याची पॅटी छान अशी कुरकुरीत असते। तर ती पॅटी कुरकुरीत होण्यासाठी आपण याला तेलामध्ये तळून घेणार आहोत। तर आता आपल्याला तेलात तळायचं आहे, त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी बाइंडिंग घालायला पाहिजे। तर बाइंडिंगसाठी आपण याच्यामध्ये घालूया कॉर्नफ्लोअर, थोडं घालायचं आहे आणि याला मिक्स करूया। याला आपण तळण्याआधी आपण एक कॉर्नफ्लोअरचं मिश्रण बनवूया। त्याच्यासाठी उरलेलं जे कॉर्नफ्लोअर आहे प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यात टाकूया थोडंसं पाणी आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया। तर हे आता आपलं कॉर्नफ्लोअरचं पण मिश्रण तयार झालेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्या हातावर थोडंसं तेल घेऊया। हातावर तेल घेतल्यानंतर हे जे बटाट्याचं मिश्रण आहे ते असं घ्यायचं हातावरती, आणि आपला जो बर्गरचा पाव आहे त्याच्या साईजचं हे मिश्रण व्हायला पाहिजे। ही जी टिक्की आहे ती बर्गरच्या पावाच्या साईजची असायला पाहिजे, त्याच्यामुळे थोडं आपण जास्तच असं मिश्रण घेणार आहोत। याचा असा गोळा केल्यानंतर याला थोडं चपटं करून घेऊया आणि याला असं चॉपिंग बोर्डवर रोल करूया, म्हणजे ह्याच्या ज्या कडा आहेत त्या अगदी नीट होऊन जातील। आता ह्याला काय करायचं आहे, ह्याला टाकायचं या कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणात आणि व्यवस्थित कोट करून घ्यायचे। त्याच्यानंतर माझ्याकडे हे जे ब्रेड क्रम्स आहेत त्याच्यामध्ये या टिक्कीला टाकूया आणि ह्याला पण आता व्यवस्थित आपण कोट करून घेऊया। सगळ्या बाजूंनी व्यवस्थित ही टिक्की कोट व्हायला पाहिजे। अशा प्रकारे आपली बर्गरची पॅटी तयार आहे। उरलेल्या मिश्रणाची पण आपण पॅटी बनवून घेऊया। आपल्या बर्गरच्या पॅटी तयार आहेत आणि तेलसुद्धा गरम आहे। याला गरम तेलामध्ये तळून घेऊया। एका वेळेला एकच पॅटी टाका। ही पॅटी चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। छान याला सोनेरी असा रंग आला पाहिजे। आतले आपले जे जिन्नस आहेत ते सगळे शिजलेले आहेत, त्याच्यामुळे काही फार जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे। म्हणूनच गॅस फास्ट ठेवायचा आणि ह्याला तळून घ्यायचं आहे। आपली बर्गर पॅटी तयार आहे। आता आपण बनवूया फ्रेंच फ्राईज। फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेफरचा बटाटा वापरणं। आता हा बटाटा वेफरचा आहे कसं कळेल, तर हे जे बटाटे आहेत त्याच्यावरची सालं थोडीशी निघालेली असतात, ह्याला नवे बटाटे असं पण म्हटलं जातं। आपल्याला हाच बटाटा घ्यायचा आहे। बटाटा सोलल्यानंतर त्याचे आता आपण फ्रेंच फ्राईजसारखे असे काप करून घेऊया। जाड असं स्लाइसेस आधी कापायचे आहेत आणि नंतर त्याला असं एकावर एक ठेवून परत फ्रेंच फ्राईजसारखं कापून घ्यायचं। तर आपले हे जे बटाटे आहेत ते कापून तयार आहेत आणि मी इकडे थोडंसं पाणी पण उकळायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण घालूया मीठ। हे जे आपण कापलेले बटाटे आहेत ते सगळे ह्याच्यात घालूया आणि बटाटे घातल्यानंतर ह्याला साधारणपणे 5 ते 7 मिनिटं आपण शिजवून घेऊया। आपले बटाटे तर शिजत आहेत तोपर्यंत आपण बनवूया मिंट मेयोनीज। तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, हा जो रेडीमेड मेयोनीज मिळतो तो एका बोलमध्ये घ्यायचा आहे आणि आपण घरी जी पुदिना आणि कोथिंबीरची चटणी बनवतो ती ह्याच्यामध्ये टाकूया। त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं मीठ
आणि अगदी चिमूटभर चाट मसाला. याला मिक्स करूया. मिंटी मेयो तयार आहे. आपण आता बाजूला ठेवूया आणि आपले बटाटे शिजवून घेऊया. 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपले बटाटे शिजलेले आहेत. लक्षात ठेवा, या बटाट्यांना अगदी पूर्णपणे शिजवायचं नाही आहे. बटाटे अर्धवट शिजले की त्याला एका टिश्यू पेपरवर टाकायचं. फ्रेंच फ्राईज बाहेर काढल्यानंतर त्याला टिश्यू पेपरवर पसरायचं आहे आणि सगळं पाणी गेलं की ह्याला आपण आता झिपलॉक बॅगमध्ये भरणार आहोत. झिपलॉक बॅग बंद करायची आणि याला फ्रीझरमध्ये साधारण 8 ते 10 तासापर्यंत ठेवून द्यायचं. आपण फ्रेंच फ्राईज फ्रीझरमध्ये टाकले होते, पण मी आधीच थोडेसे बनवून ठेवलेत, तर तेच आता आपण फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहोत. तेल अगदी गरम असायला पाहिजे आणि फ्रेंच फ्राईज फ्रीझरमधून काढल्या लगेच तळायचे आहेत. याला गरम तेलात टाकूया आणि याला तेलात टाकल्यानंतर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. जोपर्यंत आपले फ्रेंच फ्राईज तळले जात आहेत तोपर्यंत आपण आपलं बर्गर असेंबल करून घेऊया. त्याच्यासाठी मी घेतले आहेत हे बर्गरचे पाव. याला असं मधोमध कापून घेऊया. जर तुम्हाला थोडंसं ह्या पावाला तव्यावर गरम करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता. मी असेच वापरणार आहे. आता ह्याच्यावरती आपण हा जो मिंट मेयो बनवला होता तो लावून घेऊया. ह्याच्यावरती थोडीशी लेटेसची पानं ठेवूया. ह्याच्यावर ठेवूया आपली बनवलेली पॅटी, टोमॅटोचे स्लाइसेस. माझ्याकडे चीजचे स्लाइसेस आहेत, ते पण आपण ह्या बर्गरवर घालून घेऊया. सगळ्यात शेवटी थोडासा अजून हा मिंटी मेयो टाकूया आणि हा जो पावाचा दुसरा भाग आहे त्यांनी कव्हर करून घेऊया. हे झालं आपलं बर्गर तयार. अशा रीतीने बाकीचे सगळे बर्गर्स पण बनवून घेऊया. फ्रेंच फ्राईज आता आपले तयार आहेत. याला काढून घेऊया एका टिश्यू पेपरवर आणि हे फ्रेंच फ्राईज तळल्या ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि याला मिक्स करूया. बर्गर आणि फ्रेंच फ्राईज तयार आहेत. याला ठेवूया सर्विंग प्लेटवर. फ्रेंच फ्राईज आणि बर्गर तयार आहेत. आता तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही. घरच्या घरी रेसिपी बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.